गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मारद दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. नमस्कार मंडळी, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले भैयासाहेबाच्या सांगण्यावरून सदाने सोन्याचा हंडा म्हणून आबासाहेबांना चक्क राखेचा हंडा दिल्याने आबासाहेब प्रचंड चिडले. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि सध्याची जिरवण्यासाठी आबासाहेब सुक्या आणि बादशाला एक प्लॅन सांगतात. आबासाहेबांनी सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे सध्याला बदनाम करण्यासाठी सुक्या आणि बादशाह सध्याचा एक व्हिडिओ बनवतात. आता पुढे. सदाशिवराव, हे व्हिडिओ जर समजा तुमच्या बायकोनं बघितला तर तुमचं काय होईल? आता गेला का नाही बाराच्या भावा? सरपंच पाया पडतो मी तुमच्या. सरपंच डिलीट करायला अजिबात नाही. सरपंच भाऊ सांगायला सरपंच जे मी आणि सुखदेव सांगन तसंच वागायचं, तसंच राहायचं. जे सांगन तेच काम करायचं. इकडे तिकडे जास्त नखरे केले की व्हिडिओ गेला पाय बायको. कधी आराम करा. हे आबाला फसवतो काय? आबाला फसवतो. आबासाहेब नसत्याला फसवतो. 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. काय त्याला कोण कपडे देतं घालायला? सगळी टाळके फिरवले एकतर माझं. सोन्याचा हंडा म्हणून मला राख दिली हंड्यामध्ये. राख केली आपल्या स्वप्नांची. बरोबर बरोबर. मला आपल्या बी मस्तकात आग लागली बरं का. काळजात आग लागते. काळजात आग लागली. अरे माझ्या मस्तकात लागली. पण इजिली नाही. तू ही जाऊ. एक नंबर काम चांगलं केलं सरपंच. मग आबासाहेब तुम्हाला सांगतो, सरपंच आग असो काही असो पाणी घेऊनच राहतात. दिसली आग वत पाणी, दिसली दादू वत पाणी. मी माझ्या निधीतून 75 मुळ्यादाचे ऑपरेशन केले मागच्या वेळेस. छान छान. गावाला आपण म्हणलं जिथं आग दिसेल तिथं बुजून टाकायचं. बुजून टाकायचं. चांगलं काम केलं. आपल्या गावाला सध्याची चांगली चिरावली. आता बोंबलतोय. साथ्या लय भामट्या आहे. साथ्या दिसत असा त्या बायकोचा निवळ मार खातो. मार खातोय. पण बाहेर आलं तुमची इज्जत काढतो. माझी तुमची चड्डी काढली, माझी तुमची टोपी काढली, तुमची मिशी काढत राहिली. इतकं त्यांनी बदनाम केलं तुम्हाला. मला केलं. मग अरे कसं मला बदनाम करेल? काही बी म्हणतात ते तुम्हाला बाहेर. म्हणलं बदनाम आपण त्याला केलंय. त्याचं ते व्हिडिओ काढून. अरे त्याला म्हणलं आमचा तात्या आमचा आबा एवढा बेकार माणूस आहे. नुसतं थुकला बी तर ते आंघोळ होती. तुम्हाला सांगतो सरपंच, आबाची विचार लय हलकटात. अहो आबा म्हणजे कसं माहितीये का, काट्यानं काटा काढायचा. तू जर काय म्हणला आबाला मारीनच. त्याला मारी त्याला. नाही तुम्हाला काय मारू मी? सरपंच जरा थांबा. चप्पल ठेवली का? आबा मला काय म्हणायचं होतं, आपण काट्यानं काटा काढतो काढला का नाही? तसं त्या माणसाचे विचार हलकतात. तर मग त्याला हलकत विचाराला मारायचं म्हणल्यावर विचार कोणते पाहिजे? हलकटच पाहिजे. मग तुमचे विचार कोणते आहेत? हलकट आहे. मला हलकट म्हणतो. हलकत विचाराला मारलं नाही पाहिजे. नाही नाही चुकीला चुकीचं बोलतो तू. खरंय. काम ह्या माणसाने चांगलं केलं. ह्या माणसाने लागली आग ही जावली माझ्या मनात. आणि आबा मी काय म्हणलं त्याला, तू आबाची नुसत्या गोळीवर नका लक्ष देऊ. आबानी नुसती बंदूक जरी धरली ना, आणि नुसत्या बेडका जरी फेकला तरी गोळी लागल्या. एक काम करायचं. या गोष्टीवर मी तुम्हाला पार्टी देणार. या गोष्टीवर मी तुम्हाला पार्टी देणार. पार्टी बी आणि एक कार्टी बी. कार्टी नंतर मी तुम्हाला दारू पाजणार. तिकडे ते चौ फुल्याला जाऊ मस्त. काय चाललंय सरपंच राव? कुठे जाऊ फुला? आता एक काम करूया, पहिलं ढाब्यावर जाऊ, दारू पिऊ, मग पुढची गोष्ट. 2 महिने एक नंबर जेवण सध्याची बरं का. 2 महिने झाले हेच ऐकालो. काय 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 पार्टी करू पार्टी करू
करू मग करू ना पार्टी आता अरे 2 महिन्यांनी नाही 9 महिन्यांनी बाहेर येणार आहे party. म्हणजे हा निघायचं का हा, जाऊ ना. लगेच निघायचं का जायचं का ए, चला जायला अरे वाट्याने थंडी आहे चकावं लागेल आपल्याला ठेव. आणि हे बघा, तुमचं चेअर आहे ना जऱ्याला गुंडाळावं असं आणि लय कुठं बा- आता काय कुठं लागली का बाया माणसं भेटे हो ना धाब्यावाले ते वेटर बी घेऊन पळताय राक्षस कुठे सरपंच, तुम्हाला इथं- प्यायची का सरपंच, पहिल्यांदा 5 वाजे चला ना लवकर घाला चप्पल पुढे दुसरी हे चप्पल. इथं इथं आणि दुसरी कुठं आहे हा, हेच आहे ना चला या माझ्या मागं. हा, चला तुमच्या माग माग झालं का हो आवडतं काम काय बाई अजून ह्या माणसाचं झालंच नाही का 2 बटन लावाय सांगितली ती सुद्धा झाली नाही ती अजून सुई मध्ये दोरा सुद्धा वावला नाही अग शिवतो ना आणि थोबडा 12 का वाजले काय आणू करतात काय माहिती काय झालंय नाही त्या वेळेस तर लय सण ह्या त्या चाललेला असतंय आज काय झालंय कोण काय बोललंय काय तुम्हाला नाही अग तू कशाला एवढं हे करते मी शिवतो काय शिवताय काय झालंय का काय केलंय काय तुम्ही अग मी काय नाही केलं खरं सांगतो ना मी काय नाही केलं आता हात कशाला जोडताय नुसतं विचारलंय काय केलंय का तुम्ही एवढंच विचारलं ना हात जोडायची काय गरज आहे नाही तिथं कुटाणा करून ठेवायचा 2 काम सांगितलेली होत नाही 2 ह्या घड्या राहिल्या त्या सगळं राहिलंय तुम्हाला काय काम सांगावं का नाही अक्कलच राहिली नाही जरा सुद्धा निस्ता फुटक्या डोक्याचा नारळ अग करतोय ना ग तू कशाला एवढं त्रास देते मला मी आधीच लय टेन्शन मध्ये आहे. कशाचं टेन्शन हा टेन्शन मध्ये गावात काही नवीन उद्योग तर केला नाही ना तुम्ही अग नाही ग तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो जर माझ्या कानावर आलं ना की त्या 2 तुकारांबरोबर काय केलंय तर माझ्याशी गाठाय लक्षात ठेवा आणि काय हो मी तुम्हाला म्हणलेलं लग्नामध्ये नीट वागायचं सांगितलेलं ना ताकीद दिलती ना डोक्यात फुटकय का तुम्हाला कळत नाही माझी का तुम्ही सतत आबरू घालवत असता हो हा तुम्हाला सांगितलं होतं लग्नामध्ये मिवणींबरोबर फोटो नाही काढायचं व्हिडिओ नाही काढायचं त्यांच्या पुढं नाही करायचं पाहुण्या रावळ्याला नीट बोलायचं केलं तुम्ही ह्यातलं काय अगं त्या मेवण्यानेच माझ्या गळ्यात बळच येऊन हात टाकला मग मी काय करणार त्यांनी मस्त गळ्यात हात टाकतील स्वतःची अक्कल चालत नाही थोडी पण परत सांगितलं परण्यामध्ये अजिबात नवऱ्याच्या समोर बँड समोर नाचायचं नाही गेलाच ना तिथं मुत पिऊन करत नाचत काय नडलं होतं तुमचं जायचं हो हा अगं ते तुझ्या भावानेच पाजली होती मला माझा भाऊ रोज मूत पाजल पेणार आहे का मूत तुम्ही हा होत नव्हता बरं का पण ते इंग्लिश काहीतरी होतं हा? अजून बोलाय सुद्धा लाज वाटत नाही अख्खं पाहुणे रावळं मला नाव ठेवत होतं सगळ्यांनी आईला फोन करून सांगितलंय काय सुनीचा नवरा मूत पिऊन नाचत होता माझ्या अख्खी आबरू तर काढली माझ्या घरच्याची सुद्धा तुम्ही आबरू काढली एवढी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही मला लाज आणली तुम्हाला मी सांगितलेलं काय जेवायचं नीट तुम्हाला फक्त 3 पुऱ्या खायचं म्हणून सांगितलेलं का नाही पुण्यासारखं दाखवायचं म्हणून सांगितलेलं का तरी बी शेण खाल्लंच ना अगं शेण नाही खाल्लं त्या बाजूवाल्याने मला 4 पुऱ्या टाकल्या एवढी सुद्धा अक्कल नाही का नाही मला नको माझं भरलंय एवढं बोलायची अक्कल नाहीये गाचा मिळलं कधी नाही मिळलं बरं जाऊ द्या मोनाताईची साडी देऊन या आऊ नाही मोनाताईची साडी काल आणली होती ना लग्नाला ती साडी देऊन या अगं पण काम ती काम राहू द्या माझी मी करते धराई बरोबर कशाचं टेन्शन घेऊन बसलंय काय माहिती आल्यापासून थोबडावरती 12 वाजलेल्या आहेत त्या जरा सुद्धा ह्याला अक्कल नाही काय करू बरं ह्या माणसाचं जे करल ते जाऊ दे बाई ह्या माणसाच्या नादी लागलं ना तर माझंच होईल जाऊ दे आता बघते मी आलो परत डॅडी मी काय म्हणतो त्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा खटका एकदाचा मिटवला पाहिजे तंटामुक्त अध्यक्ष तुला माहिती आहे ना त्या ग्रामसभेत त्या आबासाहेबांनी कसली दादागिरी केली होती निवडणूक न घेता अध्यक्ष त्याच्या बापाने निवडला होता का अरे म्हणूनच म्हणतोय बाबा ते पद रिक्त आहे तेच बरे
ते खरं आहे म्हणा. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. तंटामुक्तीचं अध्यक्षपद जरा बाजूला राहू दे. 6 महिन्यात सोसायटीच्या निवडणुका लागतील. आपल्याला त्याच्या तयारीला लागलं पाहिजे. डॅडी, सोसायटीच्या निवडणुकाची काळजी करू नका. सोसायटी ही आपल्याच ताब्यात राहणार आहे. राहणार नाही, राहिलीच पाहिजे. एक तर सगळी पद्धत त्यांच्या ताब्यात आहेत. इन मिन फक्त सोसायटी आपल्याकडे, आणि ती पण त्या हैवानांच्या ताब्यात गेली ना की गावाचं वाटोळच झालं म्हणून समजायचं. अहो नका टेन्शन घेऊ. मी सांगितलं ना तुम्हाला, काही झालं तरी सोसायटी मी त्या दलिंदरांच्या ताब्यात जाऊ देणार नाही. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे बाळा. बरं डॅडी, मी येतो जरा. मित्रमंडळी वाट पाहत आहेत. ठीक आहे. चाल म्हणला ना इकडं कुठं आणलंय? कुठं आणलं म्हणजे इकडं तो सोबत एक मुख्य कार्यक्रम आहे. चल वाक वाक वाक, वाक, वाक. वाक म्हणलं ना वाक. वाक वाक नीट उभा राय. अरे काय हनुमान अंकर कर. पिसारा लावलाय सरपंच. आता चल माकड माकड कर. माकड माकड लोकांना सरपंच मी घरी जातो ना. घरी जातो. थांब, वहिनीला वहिनीला दाखवून देतो. व्हिडिओच वहिनीला दाखवतो. एक काम कर. चल बाबा, हे जोर मार, जोर मार, जोर मार, जोर मार. हा, कपडे असे नाही, कपडे काढून, कपडे काढून, कपडे काढून, कपडे काढून काढ गुंड्या. सरपंच हा. सरपंच सरपंच काय मीचे सरपंच. ते व्हिडिओ दाखवा वहिनीला. नाही काढतो ना. हा, नीट. या अच्छा, वा वा अजून दोन वा 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 वा. बस सरपंच आता ह्याला लावणी करू द्या. हा, आणि चल लावणी कर. लावणी करू द्या. थांब, लावतो. लावणी करायची. नाही सरपंच नाही सरपंच नाही, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. कर हा, कर हा, मी सरपंच गाणं लावतो, नीट नाचायचं. लावा सरपंच. हा. हुर्र. हल्यो कमर हल्यो. कमर हॅलो. हा हा. वा, हे माग बेरा शेपोट त्याच्या मायाला बंद झालं का? गाणं चालू आहे आपला. चालू 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 चालू. हा. वा वा. वा रे वा. बस झालं, सरपंच. जरा ढोल घासून दे ना. बेली डान्स बेली 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 डान्स बेली डान्स. बेली डान्स. बेली डान्स. बेली डान्स. गाणं लाव, बेली डान्स लाव. बेली डान्स चला बेली डान्स. हा, लगेच ओय अरे बेली डान्स म्हणजे बेली डान्स. हे हलवायचा. हे असं बांधीवर आहे तेव्हा. एकाच मिनिट. कंबर तेवढी हलवायची. हा, कमर हलवा. अरे कसं हलवायची म्हणजे फक्त कमर हलवायचं, बाकी छाती फिती हलीत बसशील, नाही तर आपल्यासारखं वाईट नाही. बेली हो. ना कंबर 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 हली पाहिजे. ढोंगर हलू नको, कंबर हलव. ये हलू. लाग लागला. आता नाही, आता नाही. नीट नीट पुढं आहे, पुढं आहे. इथं समोर समोर. इकडं असा असा. हा नाचरे मोरा, एकदा नाचरे मोरा. हा वा वा. सरपंच सरपंच चल द्या चल द्या. हा ए आता जरा जोरात नाच. दमलो मी आता. दमला दमला दमला. मार कंडाला. सरपंच मार. नाचला चला ना. नाचत तो. हा, मार आता, मार 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 मार. वाय, उठ, उठ उठ. सरपंच मला चोडवा ना. उठ, उठ. आता फक्त एक काम करायचं. सरपंचाचे पाय दाब. हा. पाय दाब सरपंचाचे. सरपंच हा मस्त. हा. पाय तिथं पाय. पाय तिथं का? पाय तिथं पाय तिथं का? पाय कुठं ते खाली पाहून दाबे काही दाबिशीन. चांगलं दाबायचं. चांगलं दाबायचं. सरपंच बरं वाटाले का? डोकं दाब मान त्यांना. डोकं हा. ए डोकं दाब चल. तिकडं गुडघ्याकडनं इकडे. हा इकडं. हा बस खाली लवकर. आता खाली बस. टाइमपास करायचा नाही. हा सरपंच कसं वाटतंय? सत्य काय हात आहे तुझे? हा, त्या बायकून त्या हाताचा कधी मार खाल्ला का नाही? सरपंच हा? उठा उठा चला चला बस. उठा. सरपंच कसं वाटलं सरपंच? हा, असं उठा लय भारी. म्हणलं बस, ना. खाली बस. आता उठा म्हणलं तुम्हाला आराम मोठाला नाही का? हा बघ, इथून पुढं आम्ही जसं सांगाल तसं वागायचं. आणि आज दुपारच्याला 2 क्वार्टर, 1 कोंबडी आणि अजून काय रे? नाही सरपंच हा? आता मला भूक लागली. आता याला भेळ चालू द्या. बरं ठीक आहे. सध्या चल, तात्पुरती आम्हाला भेळ. भेळ चाल. आम्हाला भेळ चाल. भेळ आणि केळ. चल चल चला सरपंच. चल.
अण्णा अहो अण्णा मी आणि आमचे गलगले कुठे आहेत? आले का? आले नाही वाटतं. आलेत गलगले आणि मी आम्ही दोघं गार्डन मध्ये आलो आणि तुम्ही सुद्धा आलात. अरे वा 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 काय छान गार्डन आहे, मस्त गार्डन आहे. वा वा सगळे लोक ह्या टायमाला इथेच बसायला येतात. फार छान गलगले ऐकताय ना? बघा इथे काय चाललंय. अरे ऐकतोय सगळं, ह्याला काय तेवढं जाणतंय काय बरं? अरे हाय करमणूक चांगली आपल्याला, कसले करमणूक, दुसरा काय आधार आहे गावात आपल्याला? तेवढं आहे तेवढं. इस पूरे गांव में मैं अकेला ही एक इतना इंसान हूँ कि जैसे मिमिक्री करता हूँ, एक वॉइस आर्टिस्ट हूँ और एक्टर भी हूँ. निळ बोल्याचा आवाज काढ बरं, निळ बोल्याचा. माझ्या कणीस बाकी कवळं दिसतं. सांच्याला वाड्यावर नेऊन भाजून खाऊ. आय, आय. एकच नंबर वर का तू कार्यक्रम घेतो का नाही कधी? आम्हाला कोण संधी द्यायचा आता तुम्ही सांगा. अरे कार्यक्रम करायचे, मिमिक्री करायची, असे टीव्हीला ह्याला जायचं, झळकायचं हा. मस्त पैकी. इथं गावात राहून असं काय होणार आहे? हा अरे तो सदाच दिसतोय काय? हा अरे सदा दिसतोय. सदा इकडे ये. इकडे ये. अरे कुठे हिंडत आहेस इकडे? पुढे बोंबलत फिरतोय काय ना बाबा? हा? एकला. याला तू- बस खाली. आला सदा. आता पादा कोण पादा? कोण झालं? तूच पाडलाय. नाही हो. सदा लय टेन्शन मध्ये दिसतोय रे. काय सांगू पांडवा शेठ, सांग की. टेन्शन असं मी सांगू शकत नाही आणि तुम्हाला बोलू शकत नाही. का रे? लई टेन्शन आहे मला राहू. अरे आम्ही जवळचेच मित्र आहे. तेच की. अण्णा हा जीवनात कधी कधी असं होतं ना हा की आपल्या हृदयातलं आहे ना दुःख असं हलकं करायचं असेल ना तर लई जवळचे मित्र लागत आहे अण्णा. अरे तिच्या मायला तिच्या दुःख हलकं करायचं म्हणताय काय? हा हलकं करील. पण इकडे कुठं? अरे तुम्हाला कळणार नाही माझं दुःख रे. अरे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसं आम्ही तुझे मित्र आहे. दुःख आम्हाला नाही सांगितलं तर मग सांगणार तरी कोणाला तू? ते खरं आहे, हा पण जर तुम्हाला सांगितलं हा आणि गावात नाही जाऊ द्या ना, मी तुम्हाला हात जोडतो राव. मला तुम्ही ना विचारूच नका ते त्याच्याबद्दल राव. मला मग लय कस तरी होतंय. इकडं आलाय कुठं मग तू इकडे? हा ते बायकोने सांगितलं होतं मोनाताईची साडी देऊ नये म्हणून. मोनाताई दिसली का? मोना अरे. डार्लिंग, मोना डार्लिंग तो वहाँ पे टहल रही है, गार्डन में कुछ रील्स बना रही है. मोना डार्लिंग. अरे संध्याकाळचं ह्या टायमिंगला आहे ना, आम्ही सगळेजण बसलेलो आहे आणि ह्याच टायमिंगला सगळे फिरायला येतात. मोनात महिना तिकडचं रील्स काढी द्यात पलीकडच्या बागेमध्ये. अरे मोबाईल वर नाही का रील काढतात? मोबाईलवरती. बरं मी निघतो बरं का अण्णा. बरं चालतंय चालतंय. लय जा. टेन्शन नको घेऊ, टेन्शन नको बिनधास्त घेऊ. राहा जरा. आणि काय प्रॉब्लेम असेल तर पांडवाला नानाला सांग. काय लगा, ऐसा होता है, इंसान ने जिंदगी में कभी भी टेंशन नहीं लेना चाहिए, कभी भी टेंशन नहीं लेना चाहिए और कभी भी अपना आपा खोने नहीं चाहिए. समझे क्या? अगं घोबडीने इकडं तिकडं कुठं मारती? इथं मी तू उड्या मारू नको, नीट उभा राहा. हा चालेल. महिने डोकं खाऊ नको, परत घेते. बघा किती छान आलंय. काय सगळं चुकलंय हे बघ, तसं नाही करायचं. आलाय ना परत परत नीट काट, जागे उभा राहा, उड्या मारू नको मशीगत. हा हा चल, हा चालू हे कर. हा हा. आलं की मोनाचं किती छान आलं. अगं महिने तो कमी, मोबाईल कमी, पण तूच हालती मारण्याची. आपण आलं. रील काढणार आहे का नीट? नाही काढणार आहे. काय काढणार रील काढणार. हा. गोळा उठला तुला, तिकडे नाही तर मर तिकडे. नाही, नाही, मी काढते की, मी काढते. काढते रील काढते. अगं महिने बघ बरं कसलं मोनाताई. केलंय. अयो काय सदा साडी घेऊन आलो होतो. मग तुला काय जुलाब बिलाब लागले का काय? असं काय हालत झाली? नाही घरी गेलो होतो, हा. मग घरचे म्हणले इकडं शेतात गेल्यात मोनाताई. म्हणलं अरे सदा, मी इकडं शेतात फेरफटका मारायला आणि तू इकडं आलाय डायरेक्ट. हा हा बायकोने सांगितलं साडी डायरेक्ट मोनाताईच्या हातात द्यायचं नाही, तेव्हा बुक्कीत 32 दात पाडी. बायकोने दम दिला दिसतोय त्या इकडे आलाय. हा पण मला सांग, साडी दे आणली बरं झालं तू, पण घरी बिरी यायचं हे तू कुठं राहणार बिना यायचं येण्यासारखं उगाच. नाही मोनाताई नाही मला एक सांग, साडी तू धुतली का वहिनी धुतली? मीच धुतले. ओ आता वाटवं झालं बघा, बघा साडीचं. जरा, हा. निघलं दाग आता सगळं वाटवं झालं. नाही रे. हा? येऊ का मी मोनाताई? अरे थांब की, एवढं का तोंड पाडलं पार जुला पेंगाळे का वाटायला लागले? जुला बिला लागली काय ना? नाही मोनाताई, मला वाटतं ना त्याला मूळ व्याध झाला असेल. हा
नाही नाही सदा काय झालं तू काय एवढा पेंगाळाय काय तोंड बारीक पार एवढं केलंय कसं सांगू तुम्हाला मलाच कळा नाही म्हणत काय झालं काय जाऊ दे मी जातो म्हणत अय, सदा थांब रील काढायची एक ती साडी इथे ठेवते हा, रील म्हणून काढा तुम्ही बरोबर. तिकडे रील काढा. हा थांब थांब की गाणं तर लावून दे की हा मग आमच्या दोघांचं काढायचं ना. नाही नाही माझं काढायचंय बायकोला सांगणार नाही ना नाही 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 हा 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 रील काढायच्या व्यवस्थित हा इकडे घे हा काढ महिने व्यवस्थित काढ ना तर कुत्रीच्या ऐकत हाणेल हा बरं हा 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 चला रेडी ए डान्स करायचा डान्स मी सांगणार नाही म्हणलेला हा हा 1 2 3 चालू. हा अरे उठ तुला नाचायलाच येत नाही. संपलं की गाणं. संपलं ना मग रील तेवढीच असते. अरे काय साधा तुला म्हणलं नाचतं तू कुशाला असं असं जीव गेला करायला लागलं का बरं जा. बरं जा बाबा जा आम्ही काढतो आमची रील लिहिडच दिसतं मोनताई हाय का नाही? चल आली करील मोनताई जाऊ द्या चला जाऊया आपण. मस्त आली रील ए सरपंच ए नाही ओ माना हो सरपंच आहे मी मायला पादाला तरी किंमत देणार आहो. मुस्काट टाकी ना खाडकेरी. अरे आबासाहेब आहे मी. मग आबासाहेब आले मग आम्हाला का भोंगळा करता डायरेक्ट अरे भोंगळ नाही करत. मग? अरे ही गिरपास भोंगळी केली ना. हा बाय तुमचे काम आहे ते तुम्ही गेले 15 वर्ष तिकडे लक्ष द्यायला कोणी आहे का गिरबी साफ करू का? नाही मी करतो ना द्या ढकलून मला हे? हा, मग तुम्हाला खाली साफ करून या वर या. मागे मागे. हा. नाही नाही आबा सरपंच ती आहे उद्याच्या उद्या वीर साफ झाली पाहिजे. हा करतो करतो म्हणले ते ना हा. टेन्शनच घेऊ नका बघा आबा उद्या ऊस आलाय ना इकडं हे सगळं भिजून काढा हा हे आता पप्पा काढा. अरे हे कोण आलं रे हे, मला माफ करा कोण सध्या आहे का? कशाला माप रे माझी बंदूक कुठे आहे? अरे माझा हंड्रेड. उठ रे उठ 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 आराम कर उठ 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 तू सरक की बाजूला ते उठायला त्याच्या उराव बसलाय काय माफ करा आबा माझा ते व्हिडिओ डिलीट करा ना आबा सध्या व्हिडिओ कोणी काढला? या दोघांनी काढलाय आबा अगदी बरोबर काम केलंय. आबा ते मला रोज ब्लॅकमेल करीत आहेत 50-50-100 रुपये मागतात आबा मागतात ना. कधी कधी तर गाणं म्हणायला लावतात नाचायला लावतात असं आहे का? चुकीला माफी नाही. अरे चुकच हराम अशी केली तू. चुकीला कॉफी दिली तर चालन का हा? चुकीला कॉफी दिली चालेल का? कॉफी प्यायचं काम आहे का? चल एक काम करायचं ही तुला नाचा लावतात ना एकदा नाचून दाखव. आबा नाही नाही आबा गाणं म्हण तू आबा नाचा तुम्ही नाही नाही तुम्ही गाणं म्हणा तू नाच मुस्कट दाखवू दे का? नाही नाही तूच गाणं म्हणून तूच नाच नाचू दाखव. आबा काय लावणी करणारा माणूस आहे का रे हा. माणूस हे नाच रे बाई आबा तुला सांगितलं नाच म्हणून. नाच म्हणून सांगितलं ना. नाच. नाच 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 इथं नाच नखरे करताय हे नखरे करताय हरामखोर नाच नाही तर व्हिडिओ बाडव्या इकडा इथं 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 हा. नाच. नाच नाच मेरे बुलबुल मुझे पैसा मिलेगा नाच मेरे बुलबुल तुझे पैसा मिलेगा हा, तुम बस, परदेसी बस, बाबा, बस. नाचू दे त्याला. व्हिडिओ डिलीट कर म्हणतो. सोन्याचा हांडा नाही दिला राख आणली फडव्या माफी मागतो का रे हरामखोर. खलास करून टाकीन. उठ उठ रे पिल्ल्या उठ चल फल. अरे थांब रे अहो आबा हा? जर याला खल्लास केलं तर पुन्हा 15 वर्ष तुम्ही जेलमध्ये नाही जाणार का अरे म्हणून गप आहे मी. हो, आबा त्याच्या नादाला कशा लागतात चला आबा तेवढं व्हिडिओ डिलीट करा ना आबा आता काय करू नाही माझं हां काका नमस्ते. का म्हणतो बिझनेसकडे व्यवस्थित लक्ष द्या बरं का. तुमच्या भरोशावरती मी सर्व बिझनेस सोडून आलेलो आहे ना. आणखीन 2-3 महिने तरी मला राहावं लागेल. अहो तुम्हाला सांगितलं ना काय झाले. अहो ते तात्यांचं एक जुना विरोधक आहे. 10-15 वर्षे जेलमध्ये जाऊन राहून आला आहे. ते गावात सुटून आल्याच्या नंतर तर म्हणलं तात्यांना काही ना काही त्रास देईल
त्यामुळे काही दिवस तरी मला राहावं लागेल. हां, आणि त्या कामगाराचा एक कॉल आला मला काल. काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? हे बघा काका, मी तुम्हाला काय सांगितलं आहे की कामगारांची कुठलीही तक्रार माझ्याकडे येऊन देऊ नका. तुमच्या लेवलला सॉल्व करा ना ते. मग तुमच्या जबाबदारी कशाला दिली मी? नमस्कार भैया साहेब. आज विरोधकांना आमची आठवण कसं काय आली? बोलायचं होतं तुमच्याशी. त्या दिवशी तुम्ही गाडी नीट केली त्याबद्दल आभार मानायचे होते. गाडी नीट केली? कुठली गाडी नीट केली? नाही का, आम्ही चाललो होतो तेव्हा तुम्ही स्कूटी नीट करून दिली आमची. आता चालू करून दिली. हो, हा. मग स्कूटी त्या दिवशी खराब झाली, त्या दिवशी चालू करून दिली आणि आभार तुम्ही आज मानाय आलाय का? बाप लेकीने मिळून काय प्लॅन केलाय आम्हाला परत? नाही नाही, तसं काही नाहीये. मग मला आमच्या आबांचं जरा पटत नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. आबांचं? हो. आणि तुझ्या आबांचं अख्ख्या गावाला पटत नाही, तुझंच काय आहे? काय तुमच्या घरातल्या मॅटर तुमचं तुम्ही बघा ना, आम्हाला कशाला काय गोष्ट येतात ओढताय? अहो काय झालं, हां, आबा आणि ते नाही का सरपंच आणि सुख्या बर, ते बोलत होते तेव्हा मी ऐकलं. त्या बिचाऱ्या सध्याला बिनाकारण अडकवतात ते. सदाला? हो, त्याचा काहीतरी व्हिडिओ काढलाय त्यांनी आणि ब्लॅकमेलिंग चालू आहे त्याला. अच्छा, म्हणजे सदाची ब्लॅकमेल बादशाह चुक्या करतायत? हो. अच्छा, मग तुझ्या आबाला जाऊन सांग ना, ते आम्हाला काय सांगते? ते नाही ऐकणार आमचं, म्हणून तर आबांनीच त्यांना सांगितलंय ब्लॅकमेल करायला. अच्छा, म्हणजे याचा सगळा मास्टर माइंड तुझा बापच आहे आणि आम्हाला ते पटत नाहीये. अच्छा, नाही. आणि कसं आहे, हे ब्लॅकमेल करून सुसाईड वगैरे हे प्रकरण आम्ही खूप पाहिलेलं आहे. आम्ही शहरात राहिलेलो आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो. अच्छा, असा मॅटर आहे काय? हा. नाही, ही गोष्ट तू चांगली केली. तरी मी म्हटलं की 4-5 दिवसापासून जरा सदा मला एकदा भेटला होता, पण मी कधी शांत होतो. मी म्हटलं काय त्याच्या नवरा बायकोचा प्रॉब्लेम असेल, पण असा काय मॅटर असेल हे मला माहिती नव्हतं. परंतु तू ही गोष्ट चांगली केली की मला पण वाटलं की तू तुझ्या बापासारखीच असशील. पण ठीक आहे, कुणाचं तरी वाईट झाल्याच्या नंतर तुला वाईट वाटतंय, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलेत आज. बघा आहे. काहीतरी करा, ठीक आहे, नाहीतर ठीक तो आहे. बिचारा. मी करतो काय असेल तू जातो आता. चला निघते. हा, ओके. बघा, जायला मला वाटलं पोरगी पण बापासारखी दिकणीला आला एक, पण पोरगीमध्ये जरा काहीतरी बदल दिसतोय, वेगळं पण दिसतंय. चांगली गोष्ट आहे. पोरगी बापासारखी नाही निपाजली, ही चांगली गोष्ट आहे. आल्या सध्याला ह्या गोष्टीतून वाचवलं पाहिजे. चला, सदाशिवराव. सदा, हा सोनाली वहिनी, हा. तुम्हाला एवढ्या रात्रीचं या ठिकाणी बोलवायचं कारण काय माहिती? नाही, काय माहिती नाही. आता एवढ्या रात्रीचं बोलवलं म्हणजे काहीतरी अर्जंटच असेल, हा, बरोबर की नाही? आपल्या माणसाचा आपल्या माणसांवरती विश्वास उडला की नाती संपायला वेळ लागत नाही. आणि संकटाच्या काळामध्ये आपण आपल्या माणसाला साथ द्यायची असते. कळत? भैया साहेब, तुम्ही काय बोलताय मला काय सुद्धा कळ नाही. जरा इसकटून सांगा की. नाही, कसं कळेल काय आहे, डोळ्यावरती जरा झापडं बाजूला केली ना की सगळं कळेल, सगळं दिसल. परंतु तुमच्या डोळ्यावरती जो हमपणाचा जो झापडा आलेली येतं त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. मला सांगा, गेले 5-7 दिवसापासून सदामध्ये काही वागण्यातला तुम्हाला फरक जाणवला? हा, होय. अहो, काय जरी बोलाय गेलं ना तरी माणूस दचकतोय. चपाती वाढू का, पाया पडतोय. चहा दिला, पाया पडतोय. थोडस डरडावरून बोललं, पाया पडतोय. ते सोडा, त्या दिवशी फक्त पांघरून अंगावरती टाका गेलं तर माणूस असा दचकला आणि मला मारू नका, मला मारू नका असा करायला लागला. म्हणजे तो गेले 7-8 दिवसापासून भीतीच्या वातावरणामध्ये जगतोय, बरोबर की नाही? जगतोय टेन्शन मध्ये. पण तुम्ही कधी बायको म्हणून त्याला जवळ जाऊन विचारलं की बाबा तुम्हाला काय होतंय, का तुम्ही असं दचकताय, का टेन्शन मध्ये, कधी विचारलं? नाही विचारलं मी. हा, मग तुमच्या अशा ह्या चुकीच्या धोरणामुळं, वागण्यामुळं जर ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली नसती तर कदाचित पुढच्या 3-4 दिवसामध्ये सदा तुम्हाला जिवंत दिसला नसता. अयो भैया साहेब, असं काय झाले मला सांगा तरी.
जर काय झालं की मागच्या वेळेस तुम्हाला तो सोन्याचा हांडा सापडला होता, हा बरोबर, पण त्यात काय निघली राख. पण आपण काय केलं, सदा तो हांडा तो त्यांना नेऊन दिला. तर तो दिल्याच्या नंतर ज्या वेळेस त्यात सोनं नसून राख आहे ही गोष्ट आबासाहेबाला कळली, त्यावेळेस आबासाहेबाची तळपायाच्या मस्तकात गेली आणि तुम्हाला या सध्याला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. आणि सध्याला धडा शिकवण्यासाठी या हरामखोरांनी काय केलं माहितीये का? काय केलं? बादशाला सुक्याला काय सांगितलं की ह्याला लाडीगुडी लावून तिकडे शेतात बोलवलं, तिकून मैनीला पण एकाच दोन सांगून तिकडे शेतात बोलवलं आणि नेमका त्याच वेळेस या हरामखोरांनी व्हिडिओ काढला आणि सांगितलं की ही जर गोष्ट तुझ्या बायकोला सांगितली तर तुझं काय होईल. सदा बिचारा घाबरला, कारण त्याला माहितीये तुमचा त्याच्यावरती विश्वास नाही. त्याने जीव तोडून जरी सांगितलं असतं तरी आमचं काय नाही, तरी तुम्ही शेवटी त्याचं ऐकलं नसतं आणि म्हणून सदाने ही गोष्ट तुम्हाला सांगितलं नाही. आणि तो बिचारा 8 दिवस झालं ते त्याला ब्लॅकमेल करतायत, ते सांगेल तसंच 8 दिवस झालं वागतंय. आणि हीच गोष्ट 4-5 दिवस आणखीन जर अशीच चालू राहिली असती ना तर कदाचित सदाने आत्महत्या केली असती. नाही नाही असं नका भैया साहेब. सदा बरोबर की नाही? खरं भैया साहेब तुमचं, त्या सुकेने बादशाने मला लय त्रास दिलाय, रोज 50 माग 100 माग. तुम्ही जर मला आज बोलवलं नसतं ना 2-3 दिवसात आत्महत्या करणार होतो भैया साहेब. बघा, आणि उद्या जर सदा जिवंत नसता तर त्याच्या मरणाला जेवढे जबाबदार ते हरामखोर बाबा बादशाह आणि सुक्यात ना तेवढीच जबाबदार वहिनी तुम्ही सुद्धा असता. कारण तुम्ही जर तुमच्या नवऱ्याला समजून घेतलं असतं, त्याला विश्वास दिला असता, त्याला अडचणीच्या काळात साथ दिली असती तर आज त्याच्या वेळ आली नसती. चुकलं माझं भैया साहेब, मी परत नवऱ्याला नाही असे करायचे, घेईन मी समजून. हा, आता काही करून सदाला ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, बरोबर. आणि त्यासाठी बायको म्हणून तुमची पण तेवढीच खंबीर साथ त्याला मिळाली पाहिजे. नाही नाही देते मी आता साथ. हा, आता सदा आणि वहिनी मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं. हा, त्या हरामखोरांनी तुला ब्लॅकमेल करून छळलं, आता आपण काय करायचा, त्यांचाच डाऊट त्यांच्यावरती उलटायचा. आता मी जो प्लॅन सांगतोय ते नीट ऐका. हा लक्षात चालतंय. आणि ह्या प्लॅन बद्दल कुणालाही सांगायचं नाही. हा प्लॅन फक्त आपल्या तिघात राहणार. नाही नाही आम्हाला कुणाला चालतंय, सांगत चला लागा कामाला. आणि ऐका भैया साहेबांनी सांगितलंय तसंच करा. काय तुम्हाला सांगतो एकच भाऊ सदा भाऊ. सदा भाऊच रोज खाऊ. सदा भाऊ तुम्ही गावात 1 नंबर माणूस आहे, हाय की नाही? पण तुम्ही बायकोचा मारणे घाल पाहिजे. नाही नाही सरपंच, तुम्हाला माहित नाही सदा भाऊ बायकोचा अपमान करत नाही. जाऊ द्या. त्या आब्या देऊ आब्या नाकट्या नाकाचा, घ्यावर पोट्या, शेकांड्या, बारीक डांगाचा, एवढ्या मिश्या गाड उघडला मला बोलतो. मला सरपंच तुरा बनतो तो आब्या आहे ना. आब्याने काय केलं माहिती का, त्याला द्यायची होती दारू आब्याला. मी काय केलं ते मला बी प्यायची होती, मला द्यायला आब्या. मग मला सांगितलं पाणी, मी पाणी आणतो का, मी बुतलो. मी त्या ताब्यात बुतलो आणि मग काय आबा बुतच प्याला बा. मी लई झालं केलं मग. मी काय म्हणतो सरपंच, थांबा जरा, तुम्ही जरा सांग ना आबासाहेबाबद्दल. भाऊ तुला सांगतो एवढा हलकट माणूस ह्या पूर्वी तलावर जन्मला नसल. हलकट म्हणजे पंचायत 1 नंबर गेलेला. पण आम्ही त्यासोबत काय मुळे माहिती का, काय म्हणून म्हणलं काही ना काही आपल्याला भेटन म्हणून आम्ही त्या सोबत आहे. तुम्हाला सांगतो सदा भाऊ, अरे साधं एक कोंबड्याचं ते बोटी भेटली नाही आम्हाला. आज सरपंचाला एवढं 2 ठेपत अजून भेटले नाही. पण इमानदारीचा आहे, तुम्हाला मानलं नाही. गरीब असून सुद्धा त्याची पापी घेतो का त्याच्या मायला जाळाच्या समजून सांगा बरं. माझ्याकडे सरपंचाच्या वाटेला जर कोणी लागलं
तर मी हो सांग, याला धर सांग सरपंच झाडासोबत खेळू नका ते राहू दे आयला. असं नाही गड्या असंच पण आवाज नाही सरपंच तुम्हाला सांगतो आपला मी ते सासरा होईल म्हणून भविष्यात त्या सांगायचं. हा बस तो सासरा होईल काय तो पण नाही त्या आपल्याला धरायचं हा. कपडे काढायचे सगळे बर का एक दिवस कार्यक्रम कर पुरी चप्पी काढायची मिशा काढायचे चपलाचा हार घालायचा गाडवर बसायचं पुढे डीजे माग डीजे मस्त भजे काय धिंगाणच आणि मी कर तर सरपंच नाही उद्या उद्या आपण पाहू. काही त्रास दिलाय बरं का त्याने हा? तू म्हणायचं नाही समजा गावाला त्रास देते बरं का मी ते. काय म्हणतो शेतले पांचेट माल आहे हा. इथे फेकून ए, चला सरपंच नका, दुसरं. सदा भाऊचा अपमान आहे नाही अपमान नाही दुसरी घेऊ आपण दुसरी ही चढत नाही चला सदा भाऊला तुम्ही काय वळा सदा भाऊ तुमच्यासारखा इमानदार माणूस मी दुनियात बघला नाही. चालणार रे अरे सरपंच पाय कुठं धरता चल रे भाई तुम्हाला सांगतो सदा भाऊ तुमच्यासारखा माणूसच बघला नाही मी. आई मला सरपंच तुम्हाला सांगतो त्या सण्याची नादच जिरिली कडे आपण लय जिरली हा. तू लय हुशार आहे माझ्यापेक्षा बहादर आहे तू हा मग ए हाड हाड आहे सरपंच बघा तुमच्या लईच ओळखी व कुठे सुद्धा बोलतात तुम्हाला त्यांना चिकन आणणार मी रविवारी हा. मला दारून तुम्हाला चिकन हा, जमतंय. तुला सांगतो त्या सगळ्याची एवढ्या हाल करायचे ना बेकार हा, हा. त्याला लय नाचिलं परादिशी त्याला काम करून घेऊ त्याच्या नाही तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपल्याकडे ते व्हिडिओ आहे हा. तोपर्यंत ते आपण म्हणील तसं करणार मग अहो असं बोटावर नाचल्यासारखं ना तुम्हाला त्याला बोटावर नाही हा. त्याच्या मागे ईडी लावली हा. त्याच्या मागे सीबीआय लावली असा व्हिडिओ देऊ आपण काय करू असेच सगळ्या गावातले ना सगळ्याचे असे काहीतरी असे डुप्लिकेट व्हिडिओ काढू नाही. आणि सगळ्याला म्हणू येतात नाही आमच्या पक्षात हा. येतात नाही आमच्या आबाकड नाही, नाही. येतात नाही आपण काय करू त्या लांगड्या त्याचा पण व्हिडिओ काढू सर पण तुम्हाला ते सांगतो हा? आपण प्रेमानं म्हणून आपल्या पक्षात माणसं घ्यायची बरोबर आहे आणि प्रेमानं येईना गेले तर हा. असं ब्लॅकमेल करायचं आणि पक्षात माणसं घ्यायची हे तर महत्वाची गोष्ट आहे ती मला बी जमतील तुला बी जमतील सगळीकडे तेच चालू आहे हा ना. हा, चायला. तुम्हाला सांगतो की सध्या हा असा गडी काय मला डिप्रेशन मध्ये गेलाय का त्याला- मरून जायचे जास्त नका त्याला अरे नाही, कोण आहे रे पण ते? तुम्हाला सांगतो, काय अंगावर घालतात अंगावर काय घालतात गाडी काय? हा? अरे का भाया साहेब काय सरपंच मी पाहिलं नाही तुम्हाला ओळखायलाच नाही आलं मला भैया साहेब आहेत होय. भैया साहेब होय. नमस्कार 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 काय वानगडे काही नाही फेरपत्का मारायला निघालते आमच्या गडी येऊ गडी हा? नाही तर ते सगळं कळल गडी आहे का कोण येते बरं काय सरपंच आज चक्क पाय पाय हिंडताय नाही नाही आज कसं आहे गाडी भाड्याने देऊन टाकली म्हणलं उद्या 10 रुपयाची तर भाडं आलंच पाहिजे सुखदेव हा? चष्मेची कांडी कुठे गेली एक? ते मार खाल्ला आम्ही दोघांनी मिळून काय बोलताय? 10 रुपयाला गेलो पैसे नव्हते येणे भांडे घासले रातभर बरं आहे. चष्मा चांगला आहे पण एक काडी पाहिजे होती नाही. काड्या करतो ना आम्ही गावात बरं बरं अरे नाही त्या काडीवरूनच आठवलं एक मिनिटात तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे आताच नका संध्याकाळी दाखव आम्हाला नाही तर पाठवून तसले व्हिडिओ नाही कसले आहेत? व्हिडिओ तर बघा तुम्हाला आवडणार उद्या असं- मी त्या ताब्यात बुतलो बघ काय आबा बुतच गेला बा अरे बाबा तुम्ही काय करायला लागली हे काय असे, ही व्हिडिओ काढून काय सिद्ध कर नाही तुम्हाला सगळ्या आता दारू पाजून तू व्हिडिओ काढून घेतला आहे का इकडे ये. हा? तुम्ही तर आबासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते हा आणि आबासाहेबालाच कुत्र्या आयामावर शिवाय देताय तुम्ही अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे आता मला एकच गोष्ट सांगा जर मी हा व्हिडिओ आबासाहेबांना दाखवला तर आबासाहेब तुमचं काय करेल पाया पडतो तुम्ही काय करा कोणाला दाखवा गावात व्हिडिओ देऊ पण त्या राक्षसाला नका दाखवू ते लय सोलून काढतो ते लय बेकार माणूस हा ना अरे आता माझं आहे का
आराम करून ज्यावेळेस स्वतःवरती वेळ येते ना तेव्हा त्याची किंमत कळते हा? तुमच्या पाया पडतो भैयासाहेब. आम, 8 दिवसापूर्वी तुम्ही त्या सध्याचा व्हिडिओ बनवला त्या कसला तरी आणि त्याला ब्लॅकमेल करून त्याला त्रास देताय बरे. त्याला नाचायलाच काय लावताय, त्याच्याकडून गाणंच काय म्हणून घेताय, त्याच्याकडून पैसेच काय घेताय. हा, लाजा वाटल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, असल्या ब्लॅकमेलच्या प्रकरणामुळे कितीतरी लोक अक्षरशः आत्महत्या करतात. पेपरला असतोय आणि एवढा असून तुम्ही गावातल्या गावात आपल्याच माणसाला ब्लॅकमेल करताय. हे कायद्यानं गुन्हा आहे. तुमच्यावर जर केस केली ना तर जेलमध्ये जाताल. मग आबासाहेब 15 वर्ष होता, तुम्ही बसा 20 वर्ष. मग डिलीट करा तुमच्या पुढे व्हिडिओ पुढे. एक दुसरा थांब, तिसरा 3 व्हिडिओ काढलेत. दर परत असा कोणाचा ब्लॅकमेलचा व्हिडिओ करायचा नाही. परत जर सध्याला आणि गावातल्या कुठल्याही माणसाला जर त्रास दिला तर लक्षात ठेवा, गाठ या भैयासाहेबाची. जाऊ का आता? नाही तुमचा व्हिडिओ आता डिलीट करणार नाहीये, कारण तुम्ही जर परत असं कोणाला त्रास दिला तर तुम्हाला जागे आणण्यासाठी हा व्हिडिओ आहे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.